प्रत्येक पेपरमध्ये ना एक प्रश्न येतो मित्रांनो, ज्याच्यामध्ये अपूर्णांक असतो आणि हा प्रश्न आला का तुम्ही तिथं अडकता. ठीक आहे. तुम्हाला त्याचे उत्तर सॉल्व्ह करता येत नाही. पण आज मी तुम्हाला शिकवणार आहे, की अपूर्णांकाचा कसा पण क्वेश्चन येऊ आणि किती पण अवघड येऊ. ठीक आहे. तर ते कसं सॉल्व्ह करायचं. तर मी हा व्हिडिओ घेऊन आलो तुमच्यासाठी एकदम बेसिक पासून ते एकदम एडवान्स पर्यंत. ठीक आहे. आपण एकदम बेसिक पासून अभ्यास करणार आहोत. तर अपूर्णांक म्हणजे काय असते? चला आपण पुढच्या मुद्द्याकडे वळू आपल्या. पहा आता. ॲक्चुअल अपूर्णांक म्हणजे काय? ठीक आहे. तुम्ही कधी पिझ्झा खाल्ला का मित्रांनो? पिझ्झा किंवा आपली चपाती पाहिली असेल, तर चपाती या टाइपमध्ये आपली बघा, जर आपण पाहिलं चपाती आपली या टाइपमध्ये गोल असते. ठीक आहे. या टाइपमध्ये आपली गोल असते. जर या चपातीचे आपण 4 तुकडे केले, ठीक आहे. 1, 2, 3 आणि 4. जर एका चपातीचे आपण 4 तुकडे जर केले आणि 1 तुकडा तुम्ही खाल्ला याच्यातला, तर किती उरले आपल्याकडे? 3 तुकडे उरले. आपल्याकडे किती तुकडे होते? 4 तुकडे होते आणि आपण किती खाल्ला? 1 खाल्ला. उरले किती? 3. तर हे 3/4 जे आहे, यालाच आपण म्हणतो अपूर्णांक. जे आपण एखाद्या वस्तूला ती छेद किंवा अंश याच्या रूपामध्ये आपण दाखवतो, त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? अपूर्णांक म्हणतो. आपल्याकडे आता 3/4 एक नंबर आहे, ठीक आहे. किंवा आपण याला 3 आता 3 ला म्हणायचं अंश मित्रांनो आणि 4 ला म्हणायचं छेद. ठीक आहे. 3 काय आपल्याकडं अंश आहे, 4 काय छेद. याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, याला म्हणतो आपण न्यूमरेटर. 3 इज अ न्यूमरेटर अँड 4 इज अ डिनॉमिनेटर. ठीक आहे. हे असते न्यूमरेटर, हे असते डिनॉमिनेटर. तर यालाच आपण म्हणतो अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय? एखादी ठराविक वस्तू, त्या वस्तूचे आपण समान तुकडे करतो. जेवढे समान तुकडे झाले ते तुकडे आपण खाली खाली ठेवतो आणि जे तुकडे आपण वापरले ते तुकडे आपण ठेवतो वर. समजा मी म्हणलं आपल्याकडे ठीक आहे. आपल्याकडे एक ना एक 6 तुकडे आहेत आपल्याकडे. ठीक आहे. 6 आपल्याकडे समान तुकडे आहेत. ज्या 6 पैकी आपण 3 तुकडे खाल्ले. ठीक आहे. काय किती खाल्ले? 3 तुकडे खाल्ले. तर उरले किती आपल्याकडे? 3 तुकडे. मग आपण काय म्हणतो? 3/6. तर 3 काय याच्यामध्ये मित्रांनो? 3 आपण म्हणतो अंश. ठीक आहे. ज्याला आपण म्हणतो न्यूमरेटर आणि 6 आपल्याकडे काय मित्रांनो? छेद. ज्याला आपण म्हणतो डिनॉमिनेटर. हे आपलं डिनॉमिनेटर, हे आपला न्यूमरेटर. ठीक आहे. या टाइपमध्ये आपण समजून घेऊ अंश आणि छेद काय आहे. आता बघू आपण डेफिनेशन काय आहे आपल्याकडे ते पाहू आपण. ठीक आहे. ॲक्चुअल डेफिनेशन आपल्याकडे अंश आणि छेदाची काय आहे बघा. एखाद्या वस्तूचे किंवा संख्येचे समान भाग दर्शवण्यासाठी वापरली जाणारी संख्या. म्हणजे कशासाठी वापरतो आपण? एखाद्या वस्तूचे किंवा एखाद्या कोणत्या पण एखाद्या गोष्टीचे समान भाग दाखवण्यासाठी वापरली जाणारी संख्या. त्याला आपण म्हणतो अपूर्णांक. हे आपण दाखवतो अंश आणि छेदाच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. अंश म्हणजे न्यूमरेटर, छेद म्हणजे डिनॉमिनेटर. विसरायचं नाही. ठीक आहे. आता बघा एक उदाहरण आपण उदाहरण समजून घेतलं बेसिक पद्धतीनं, की एक पिझ्झा आहे. पिझ्झाचे जर 4 समान तुकडे केले, 1 तुकडा जर खाल्ला, उरले 3 तुकडे, याला आपण अंश म्हणणार. टोटल किती तुकडे केले ते आपण? 4. याला आपण म्हणणार छेद. ठीक आहे. समजलं मित्रांनो? तर अंश आणि छेद ॲक्चुअलमध्ये काय असतं? आता आपण पाहूया किती प्रकारचे अपूर्णांक असतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत, की अपूर्णांकाचे प्रकार किती आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला फक्त बेसिक अपूर्णांक माहीत असेल. ठीक आहे, की अपूर्णांक 2/3 म्हणजे अपूर्णांक आहे. पण त्याचे खूप सारे प्रकार आहेत. खूप सारे म्हणजे किती? तर ॲक्चुअल त्याचे 6 प्रकार आहेत. ते 6 प्रकार कसे आपण ते आता इथे पाहूया. ठीक आहे. सगळ्यात फर्स्ट येतो आपला सम अपूर्णांक. लक्षात ठेवायचं. काय आहे सगळ्यात पहिला? सम अपूर्णांक. समचा अर्थ काय आहे? तर 2, 4, 8, 6 हे नाही मित्रांनो. समचा अर्थ काय माहिती आहे का? बघा आपला अंश अंश छोटा असतो छेदपेक्षा. ठीक आहे. अंश म्हणजे काय? बघा आता एक समजा आपल्याकडे अपूर्णांक आहे 3/5. तर हे वरचा झाला आपला अंश. हा कसा आहे? छोटा आहे. कशापेक्षा? छेदापेक्षा. ज्या ज्या ठिकाणी अंश छोटा आहे छेदापेक्षा आपण त्या त्या अपूर्णांकाला म्हणणार सम अपूर्णांक. जसं 2/8 ठीक आहे. 7/12 8/16 ठीक आहे. तर हे काय सगळे समअपूर्णांक आहेत. तर काय लक्षात ठेवायचं? सगळ्यात पहिलं काय लक्षात ठेवायचं? ठीक आहे. सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं, की ज्याचा अंश कसा आहे? छोटा आणि छेद कसा आहे? मोठा. याला म्हणायचं समअपूर्णांक. काय म्हणायचं याला? समअपूर्णांक. ठीक आहे. आपल्याकडे दुसरा मुद्दा येतो मित्रांनो. दुसरा जे आपल्याकडे आहे त्याला आपण म्हणतो विषम अपूर्णांक. आता सम झाला, आता पाहू आपण विषम अपूर्णांक. तर विषम अपूर्णांक काय? बघा. बरं एक गोष्ट राहिली. समअपूर्णांकाला आपण काय म्हणतो? प्रॉपर फ्रॅक्शन. काय म्हणतो याला आपण? प्रॉपर फ्रॅक्शन. आणि विषम अपूर्णांकाला आपण म्हणतो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे. आता इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा अर्थ काय असतो? आपण ते समजून घेऊया. बघा आता. इम्प्रॉपर म्हणजे काय? किंवा विषम अपूर्णांक म्हणजे काय? या ठिकाणी बघा हे वाक्य बघा आता. अंश मोठा आहे बट इक्वल आहे. कसा आहे? मोठा आहे पण बराबर पण असू शकतो. कशाच्या? छेदाच्या. उदाहरणार्थ 7/4 जर घेतला आपण, तर 7 कसं आहे मित्रांनो? मोठं आहे ना? अंश मोठा आहे छेदापेक्षा. ठीक आहे. आपण दुसरं जर घेतला आपण 2/1 घेतला आपण. ठीक आहे. याच्यामध्ये पण काय? अंश मोठा आहे छेदापेक्षा. पण कधी-कधी काय असू शकतंय? 9 छेद. ठीक आहे. म्हणजे हे पण काय आलं? 9 1 9, 9 1 9. म्हणजे याला आपण म्हणतो इक्वल. ठीक आहे. आता 9/9 इज इक्वल टू आपण असं पण लिहू शकतो 9 बरोबर 9.
इकडे संख्या खाली कशा गुणाकारात येते, ठीक आहे. या पद्धतीने आपण याला एक्सप्रेस करू शकतो. तर आपण काय म्हणतो, विषम अपूर्णांक म्हणजे काय असतो मित्रांनो, ज्याच्यामध्ये अंश कसा असतो, मोठा असतो, पण कधी कधी काय असतो, इक्वल पण असू शकतो, इक्वल पण असू शकतो तसं, ठीक आहे. दुसरं काय आपलं मग समजा की बघा 7/4 याला आपण म्हणतो विषम अपूर्णांक. काय म्हणतो याला आपण, विषम अपूर्णांक. तर मग आता मिश्र अपूर्णांक काय असतो, ठीक आहे. आता बघा मिश्र अपूर्णांक कशाला म्हणायचं, याला आपण म्हणतो मिक्स्ड फ्रॅक्शन. काय म्हणतो याला आपण, मिक्स्ड फ्रॅक्शन. दोन पाहिले आपण, सम अपूर्णांक, दुसरा पाहिला आपण विषम अपूर्णांक. आता आपण पाहणार आहोत की मिश्र अपूर्णांकाचा अर्थ काय असतो. बघा आता मिश्र अपूर्णांक म्हणजे काय बघा, एक असते आपली पूर्ण संख्या आणि दुसरा असतो आपला अपूर्णांक, ठीक आहे. जसं मी इथं लिहिलं 2/3/4. आता याला वाचायचं असं माहितीये का, याला असं नाही वाचायचं 3/4 नाही, याला आपण डायरेक्ट असं पण म्हणू शकतो 2/3/4 या टाईपने आपण त्याला वाचू शकतो, ठीक आहे. तर एक असतो पूर्णांक, पूर्ण अंक. पूर्णांकाचा अर्थ काय असतंय, पूर्ण अंक, जसं की मी म्हणलं 4, ठीक आहे. आणि दुसरा काय असतो अपूर्णांक, म्हणजे अपूर्णांक, अंक पूर्ण झाला का नाही, ठीक आहे. जसं आपण म्हणलं 3/5, ठीक आहे. तर या दोन्ही मिळून जे आपण म्हणतो याला आपण म्हणतो मिश्र अपूर्णांक. दोघं पण एकत्र आले याला आपण म्हणतो मिश्र अपूर्णांक, ठीक आहे. एक पाहिला सम अपूर्णांक काय असतो, दुसरा पाहिला विषम अपूर्णांक काय असतो, आणि तिसरा कोणता पाहिला आपण, मिश्र अपूर्णांक काय असतो. आता पुढे पाहू आपण समान अपूर्णांक काय मित्रांनो, ठीक आहे. बघा समान अपूर्णांक काय, याला आपण म्हणतो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. इक्विव्हॅलंट, इक्वीचा अर्थ असतो समान, व्हॅलंट म्हणजे, ठीक आहे, त्या पद्धतीनं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, ठीक आहे. समान व्हॅल्यू असणारा, व्हॅलंटचा अर्थ व्हॅल्यू घेऊ शकतो आपण, समान किंमत असणारा फ्रॅक्शन, त्याला आपण म्हणतो इक्विव्हॅलंट अपूर्णांक व समान अपूर्णांक. याच्यामध्ये काय मित्रांनो बघा, समान अपूर्णांक पाहताना आपण काय करतो, समजा आपल्याकडे संख्या आहे 2/4. किती आहे, 2/4 बराबर 4/8. आता बे एक बे, बे दुने 4, 1/2 आलं, बरोबर 4 1 4, 4 दुने 8, इथं पण 1/2 आलं. दोघांची व्हॅल्यू कशी मित्रांनो, समान आहे का नाही, 1 1 आलं, 2 2 आलं, यालाच म्हणायचं इक्विव्हॅलंट अपूर्णांक. आणखीन एक उदाहरण आपण काय घेऊ शकतो बघा बरं, 3/6 बरोबर 6/12, 3 1 3, 3 2 6, 6 1 6, 6 2 12, काय आलं आपलं 1/2 बरोबर 1/2. याला आपण म्हणतो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. काय म्हणतो त्याला आपण, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, समान अपूर्णांक, ठीक आहे. तर आपण किती पाहिले आता बघा, 4 पाहिले. कोणकोणते पाहिले, सगळ्यात पहिला सम अपूर्णांक काय असतो, नंतर विषम अपूर्णांक काय असतो, नंतर मिश्र अपूर्णांक काय असतो, आणि आता पाहिला आपण समान अपूर्णांक. आता एकक अपूर्णांक काय, काहीच नाही, एकदम सोपी ट्रिक सांगतो. जर वर एखादी संख्या लिहिलेली आहे, ठीक आहे, आणि त्याच्यावर आपण काय करतो, 1 लिहितो, म्हणजे 1/4, 1/5, 1/6, 1/7, वर 1 पाहिजे, अंश काय पाहिजे आपला, अंश 1 पाहिजे, आणि छेदामध्ये आपण कोणती पण संख्या घेऊ शकतो, ठीक आहे. जर अंश 1 आहे आणि छेद कोणता पण आहे आपला, तर त्याला आपण म्हणतो युनिट फ्रॅक्शन. काय म्हणतो आपण त्याला, युनिट फ्रॅक्शन, एकक अपूर्णांक, त्याला आपण म्हणतो एकक अपूर्णांक. आता हे नाव मला नाही वाटत तुम्ही कधी ऐकलं असेल मित्रांनो. याला आपण म्हणतो यौगिक अपूर्णांक, त्याला आपण म्हणतो कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन, ठीक आहे. यौगिक अपूर्णांकाचा अर्थ आहे कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन. आता कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन काय असते बरं बघा बरं, एकदम सोपं आहे. एकदम सोपं म्हणजे एकदम इतकं सोपं आहे की तुम्ही पाहिलं की तुम्हाला लगेच कळून जाईल. पहा आता काय करायचं, कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन ऍक्च्युअल कसं समजून घ्यायचं. कॉम्प्लेक्स फक्त नावच कॉम्प्लेक्स आहे, बाकी सगळं सोपं आहे. जर मी म्हणलं आपल्याकडे 2/3 एक अपूर्णांक आहे, पण या अपूर्णांकाला आपण काय केलं, खाली एक रेष मारली, आणि याच्या खाली पण एक अपूर्णांक घेतला 3/4. म्हणजे पहा, अपूर्णांक छेद आणि अंशामध्ये येते, वर अंशामध्ये एक अपूर्णांक आणि छेदामध्ये एक अपूर्णांक जर आला, तर अशा टाईपच्या जो आपल्याला एक संख्या भेटते किंवा अशा प्रकारचा आपल्याला एक अपूर्णांक भेटतो, आपण त्याला म्हणतो यौगिक अपूर्णांक, किंवा आपण त्याला म्हणतो कॉम्प्लेक्स अपूर्णांक, ठीक आहे. तर तुम्हाला, मला वाटतं याच्यात अडचण नाही येणार, तुम्ही समजून, तुम्हाला या गोष्टी कळाल्या असतील की अपूर्णांकाचे 6 प्रकार आहेत. सर्वात पहिला सम, नंतर विषम, नंतर मिश्र, समान अपूर्णांक, एकक अपूर्णांक आणि यौगिक अपूर्णांक, ज्याला आपण म्हणतो प्रॉपर फ्रॅक्शन, इम्प्रॉपर फ्रॅक्शन, मिक्स फ्रॅक्शन, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन, युनिट फ्रॅक्शन आणि कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन. आता एक आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी शिकवणार आहे, ठीक आहे, ती बघा. आपण आज या 2 गोष्टी पाहणार आहेत की मिश्र अपूर्णांकाला विषम अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं. म्हणजे बघा, मिश्रला काय करायचं, विषम मध्ये कसं रूपांतर करायचं, आणि त्यानंतर विषमला मिश्र मध्ये रूपांतर कसं करायचं. या 2 गोष्टी जर नाही आल्या मित्रांनो, तर गॅरंटी आहे की तुम्हाला कोणत्याही न्यूमेरिकल मध्ये अडचण येणार 100%, ठीक आहे. या 2 गोष्टी जर तुम्ही शिकलात तर तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही. सगळ्यात पहिलं पाहू आपण की मिश्र अपूर्णांकाला विषम अपूर्णांकात रूपांतर कसं. आता मिश्रचा अर्थ काय आपण पाहिला, मिश्र म्हणजे काय असते, 2/3/4, याला आपण म्हणतो मिश्र अपूर्णांक.
विषम अपूर्णांक म्हणजे काय असतं मित्रांनो, उदाहरणार्थ आपल्याकडे घेतला आपण मी 17/5. आता दोन्ही सेम कंपॅरिझन करून दाखवतो बघा. आता काहीच नाही करायचं, याला कशात कन्वर्ट करायचं आपल्याला, विषम मध्ये. ठीक आहे, बघा मिश्रला कशात कन्वर्ट करायचंय, विषम मध्ये. काहीच नाही, या 4 ने 2 ला गुणायचं, 4 दुने 8. यामध्ये काही नाही, आपण इथं काय ठेवायचं, प्लस ठेवायचं. हे 3 ला 3 वर लिहून टाकायचं आणि जे खाली छेदामध्ये 4 होते हे 4 इथं खाली लिहून टाकायचे. मग आपल्याकडे काय येईल, 8 + 3 11/4. हे बनवलं आपण विषम अपूर्णांक. कशापासून बनवला हे आपण, मिश्र अपूर्णांकापासून बनवला विषम अपूर्णांक. आता इथं पहा तुम्ही की विषम अपूर्णांकापासून मिश्र अपूर्णांक कसा बनवायचा, एकदम सोपं आहे. आपल्याकडे 17/5. आपण काय करणार माहिती का, आता या 17ला 5 ने भाग देणार. 5 त्रिक 15. किती आलं खाली, किती उरले, 0,2. बाकी उरली 2. भागावर किती आला, 3. आणि आपल्याकडे किती आहे, 5. मग अशा टायमाला काय करायचं माहिती मित्रांनो, हे 3 ला ठेवायचं अलीकडे, ह्या 2 ला ठेवायचं वर, आणि काय करायचं, जे 5 ज्याला आपण भाग दिला त्याला ठेवायचं खाली. समजलं. या टाइप मध्ये जर तुम्ही बनवलं तर तुमचा आला आता मिश्र अपूर्णांक पासून का, हा, विषम पासून काय बनला तुमचा आता मिश्र अपूर्णांक. काहीच नाही बघा, सिंपल आहे. जे 2 आले ते कुठे येतील, वर येतील. 5 कुठे येतील, खाली येतील. आणि 3 जे भाग कराल ते कुठे येईल, इथे येईल. मग लक्षात ठेवायचं, 3 इथे आलं, 2 खालचं सगळ्यात वर गेलं, आणि 5 कुठे आलं, सगळ्यात खाली. म्हणजे 2/5 च्या पुढे तुम्ही 3 दिले, तुमचं काम होऊन जाईल. 2/5 च्या पुढे आपलं किती आले, वर किती आले, 3 लिहून टाकायचे, तुमचं काम झालं. ठीक आहे, तर आय होप की मला आशा आहे की तुम्हाला यामध्ये काही डाऊट नसेल. ठीक आहे, मिश्र अपूर्णांकापासून विषम अपूर्णांक कसा बनवायचा, विषम अपूर्णांकापासून मिश्र अपूर्णांक कसा बनवायचा, हे तुम्हाला कळलं असेल. ठीक आहे, अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आणि ट्रिक जाणून घेण्यासाठी आमच्या ई सारथी स्कॉलरशिप चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात.